लग्न होताना मुलाचा आणि मुलीचा बायोडाटा कुंडली जुळवली जाते. एक वाक्य सांगू, पोराची आणि पुरीची कुंडली पाहताना जरा सासूची बी कुंडली जुळी जा. लग्न पोराशी होत, आयुष्यभर तिला सासूच्या आणि सासूला सुनासोबत नांदावं लागतं. या पुढचं वाक्य बोलू माईबाप. मंदिरात गेल्यावरती पांडुरंग दिसेल की नाही हरकत नाही, पण मला वाटतं घरात सुनेला सासूत आणि सासूला सुनेत जरी पांडुरंग दिसला तरी पुष्कळ झालं. हा दोघी एकमेकीवर अशा तुंबून येत, जणू तिसरं महायुद्ध यांच्याच मुळे होतं की काय. प्रपंच नीटनेटका व्हावा असं वाटत असेल तर विनंती माझी, तुमच्या मुलीवरती जितकं प्रेम करताना तितकं आमच्यावरही करत चला गडे. आम्हीही तुमच्या लेकासाठी आमच्या मायबापांचं घर सोडलं. जर तुम्ही आम्हाला मुलीचा दर्जा दिला तर एक दिवस नक्कीच आम्ही तुम्हाला आईचा दर्जा दिल्याशिवाय राहणार नाही गडे. हे का बोलते मी अगोदर सासूला, कारण तुम्ही सुनांपेक्षा मोठे आहात. सासू सुनेपेक्षा वयाने मोठी असते. ती पोरगी बिचारी घर सोडून येते, माय बापांचं सगळ्यांचा त्याग करते का, मुलासाठी. एक वाक्य लक्षात घ्या, लग्न झाल्याच्या नंतर मुलगा जर सगळं आपल्या बायकोलाच मागत असेल ना, मला हे दे, मला ते दे, मला ते दे, असं म्हणायचं नाही तुम्ही डोक्याला हात लावून. झालं 15च्या दिवसाच्या आत बायकोचं झाला, आधी आई हे दे ग, आई ते दे ग, आई हे दे ग, आणि 15 दिवसाच्या आत सगळं बायकोला मागतोय. तेव्हा असं म्हणायचं नाही की 15 दिवसाच्या आत पोरगा बायकोच्या हातात गेला. नाही, परफेक्ट चॉईस. अशी पोरगी माझ्या घरात आली की मला आता माझ्या मुलाची काळजीच करायची गरज नाही. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक भावनेने बघा, सकारात्मक. एखादी सुनबाई कथेला आरतीला जाण्यासाठी, कथा ऐकायला जाण्यासाठी जर रेडी झाली, साडी बिडी नेसून, आणि ती जर देखणी दिसू लागली तर एखादी सासू उठावी, काही देखणी दिसते माझी सुनबाई, वा, हिला कुणाची नजर लागू नये. पडदेशी सासूने घरात जावं, मीठ मिरच्या मोहरी, डोक्याचे केस, 4 वाटाची माती, अंग घासायचा दगड, घर झाडायची केरसुनी, बिबवा. मी काय फॉरेन मधून नाही आले. जे मिळाल ते पडदिशी तिने हातात घ्यावं, बाहेर यावं, पटा 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 सुनेवरून उतरावं आणि सुनेची पटकन दिशी दृष्ट काढावी. तुमची पोरगी जर चांगली दिसू लागली तर तिची दृष्ट काढतात ना ग सासवांनो. आम्ही सुद्धा कुणाची मुलगीच आहोत ना. पोरगी चांगली दिसत असेल तर तिच्यावरून तुम्ही पदर उतरतात. एखाद्या वेळी जर तुमची सून चांगली दिसत असेल तर उतरवा तिच्या अंगावरून पदर. का तिच्या अंतःकरणात प्रेमाचा पाजर फुटणार नाही? नाही फुटला तर मी कथा करणं सोडून देईन गड्या, ही माझी शाश्वती. आता नाही वाजणार तुमच्या टाळ्या. कौतुक सुनाचं झालं ना, यांच्या लेकीचं झालं असतं तर मग तुटून पडल्या असत्या. आता ही जबाबदारी आता सुनेची सुद्धा आहे. काय ना, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. ही जबाबदारी आता सुनेची सुद्धा आहे. प्रपंच नीटनेटका व्हावा असं वाटत असेल कधी सासूने सुनेचं कौतुक करावं, सुनेने सुद्धा सासूचं कौतुक करावं. तिने कधी कधी म्हणावं, सासूबाई तुम्ही शाळा तर पहिली सुद्धा शिकल्या नाहीत, तुम्हाला साधी सही सुद्धा करता येत नाही. सही करा म्हटलं तर तुम्ही म्हणतात 16शाही, निशाने डावा अंगठा, लेफ्ट हँड थम्सअप. तुम्हाला साधी सही सुद्धा करता येत नाही. पण सासूबाई घरामध्ये सणावाराला पुरणपोळ्या कराव्या ना तर तुम्हीच कराव्या. मी इतकी शिकले सासूबाई, पण तुमच्यासारखी आमटी अजून मला जमत नाही. सासूबाई कढी करावी तर तुम्हीच, अनारसे करावे तर तुम्हीच. सासूबाई अहो काय आजची भाजी केली तुम्ही, सणाला केलेली,
एकच नंबर अशी भाजी माझ्या आईला सुद्धा बनवता येत नव्हती. ती सासूबाई म्हणन, तू मेकअप करून आरतीचं ताट तयार कर, सकाळचा सारा स्वयंपाक मी करते. कुठेतरी प्रेमाची भांडणं उभी राहावीत माईबाप. ह्या फक्त पुस्तकात आणि कथेत सांगायच्या गोष्टी नाही. ही कथा म्हणजे कोण्या देवतेची, कोणत्या मंदिरातली कथा नाहीये माईबाप. ही घराघरातील कथा आहे. तुम्ही जरी मंडपात आणि मंदिरात येत असाल, मला तुम्हाला मंदिरात आणि मंडपात अजिबात ठेवायचं नाही. मला तुम्हाला घरापर्यंत घेऊन जायचं. प्रेमाची भांडणं उभी राहावी. हा सगळा व्यवहार उलट चाललाय. तो काय एकटा उत्तानपाद लागून गेला? आम्ही सर्वजण उत्तानपादच तर आहोत. या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, सुनीती आणि सुरुची. सुनीती म्हणजे उत्तम नीतिमत्ता आणि सुरुची म्हणजे रुची, प्रियता, आवड. ही सुरुची म्हणजे आवडीने केलेली पत्नी. गंधर्व पद्धतीने हिच्याशी विवाह झाला राजाचा. ही घरात आली. घरात आल्यानंतर विचारलं, स्वामी ही घरात जी स्त्री दिसते ही कोण आहे? सांगितलं, देवी माझ्या अगोदरची पत्नी तुझी सवत आहे. तळपायची आग मस्तकाला गेली. आणि सुरुचीने सांगितलं, या घरात एकतर ही राहील नाहीतर मी राहील. एकाच वेळी या घरामध्ये आम्ही दोन्ही नांदू शकत नाही. सुनीती माता ही फार समजूतदार, अत्यंत सुलक्षणी आणि सद्विचारांची होती. स्वतःहून घरादाराचा त्याग केला. नगराच्या बाहेर एक पर्णकुटी बनवली आणि सुनीती माता नगराच्या बाहेर राहते. ज्यावेळी घरदार सोडलं त्यावेळी सुनीतीला दिवस गेलेले होते. याची कल्पना राजाला नव्हती. एक दिवस काही साधू संत सुनीती मातेच्या घरी आले. यथोचित सन्मान सत्कार त्या साधूंचा सुनीती मातेने केला. साधू संत प्रसन्न झाले आणि विचारलं, बाळ तुझ्या सेवेवरती आम्ही फार प्रसन्न झालो, काय इच्छा आहे तुझी? सांगितलं, महाराज मला काही नको, माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी. मला तर आपत्य होणारच आहे, पण माझी जी सवत आहे ना सुरुची, तिच्याही मांडीवरती बाळ खेळावं. महाराज वर द्यायचं असेल तर एवढाच द्या की माझ्या सवतीच्या मांडीवर सुद्धा लेकरू खेळावं. एका सवतीने आपल्या सवतीशी कसं वागावं याची उत्तरं श्रीमद भागवत ग्रंथाने दिली. समोरचा व्यक्ती तुमच्या विषयी किती वाईट भावनेने येत असेल माईबा, पण तुम्ही त्याच्या विषयी विचार करत असताना मात्र वाईट विचार नका करू गडे. तोही शिव्या देत असेल, तुम्ही त्याला शिव्या देत असाल. एक दिवस अन्याय करणारी जात तिच्यात बदल झाल्याशिवाय राहत नाही गड्या. जर तुमच्या चित्ताची शुद्धता असेल तर. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सर्पतया. दोघींच्या सुद्धा घरी पुत्र जन्माला आले. सुरुचीचा पुत्र उत्तम, सुनीतीचा पुत्र ध्रुव. ध्रुव 5 वर्षाचा झाला. त्याने मित्रांमध्ये खेळायला जावं आणि मित्राने त्याला खेळातून हाकलून लावावं. ध्रुवा आमच्यात नको खेळूस रे बाबा, तुला बाबा कुठे, जा आमच्यात नको खेळूस. ध्रुवाने रडत रडत आईकडे जावं. आई मला खरंच बाबा नाहीत का ग? ध्रुवा तुलाही बाबा आहेत. आई बघ ना ग माझे मित्र, त्यांच्या बाबाच्या मांडीवर बसून किती आनंद घेतात. वडिलांचं बोट धरून फिरायला जातात, खांद्यावरती बसून फिरायला जातात. आई माझे मित्र मला सारखे चिडवतात ग, मला खरंच बाबा नाहीत का ग? आणि आई मला जर खरंच बाबा असतील ना तर मला कळालं पाहिजे माझे वडील नेमके कोण आहेत. आई मला कळालं पाहिजे माझे बाबा कोण आहेत. मला माझ्या वडिलांचा पत्ता हवाय आई आज. ध्रुव हट्टाला पेटला आणि आईने सांगितलं, ध्रुवा या नगराचे जे राजे आहेत ना ते तुझेच वडील आहेत. आई उत्तमाचे बाबा माझे बाबा आहेत. हो ध्रुवा, आज पहिल्यांदा ध्रुव बाळ
आपल्या वडिलांच्या दर्शनाच्या इच्छेने नगरात गेला. राजा बसलेला होता. एका मांडीवरती उत्तम होता. ज्यावेळी पाहिलं माझा दुसराही पुत्र आज मला भेटायला आलाय, राजाला फार आनंद झाला. आपल्या दुसऱ्याही लेकराला एका